नमस्कार, मी वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघून तुम्हाला समजलंच असणार की मी इथे ट्राय कलर डोसा बनविला आहे। अगदी नैसर्गिक रंगांपासून तयार केलेला हा डोसा बनवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तसेच वैष्णवीज रेसिपीला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि दिलेली बेल आयकॉन क्लिक करा। नेहमीप्रमाणे डोसा बॅटर इथे मी तयार करून घेतलं। यापासून हे ट्राय कलर बॅटर तयार करण्याकरिता आपण इथे गाजर आणि पालक या पौष्टिक भाज्यांचा वापर केलेला आहे। बॅटरचा पांढरा रंग तर इथे रेडी आहे। तर ट्राय कलर मधील केशरी रंगासाठी मी इथे गाजर घेतलेला आहे। गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची। आता या गाजराचे छोटे छोटे पीसेस करायचे। हे गाजराचे तुकडे एका मिक्सरच्या जार मध्ये टाकायचे। अगदी थोडं पाणी टाकून छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ। गाजराची पेस्ट इथे तयार झालेली आहे। अगदी नॅचरल पद्धतीने आपण ट्राय कलर डोसासाठी रंग तयार करून घेत आहोत। हा केशरी रंग तयार झालेला आहे। आता हिरवा रंग तयार करूया। तर थोडी पालक घेतली आहे। पालक स्वच्छ धुवून घ्यायची। मिक्सर जार मध्ये पालक टाकायची। थोडं पाणी टाकून प्युरी तयार करून घेतलेली आहे। पालक ऐवजी तुम्ही कोथिंबीर सुद्धा वापरू शकता। तर पालकची सुद्धा इथे प्युरी तयार आहे। एका प्लेट मध्ये काढून घेऊ। तर अशा प्रकारे आपले तिरंगा कलर रेडी आहे। अगदी नॅचरल आणि हेल्दी रंगांपासून ट्राय कलर डोसा करणार आहोत। आता आपण ट्राय कलर डोसाचं बॅटर तयार करून घेऊया। हे मिश्रण 3 वेगवेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। केशरी, पांढरा आणि हिरवा या 3 रंगाचे बॅटर इथे तयार करायचे आहे। पांढऱ्या रंगाचे बॅटर तयारच आहे। पहिल्या भांड्यात केशरी रंग म्हणजे तयार करून घेतलेली गाजराची प्युरी टाकायची आणि थोडं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण मी मीठ टाकूनच फर्मंट करून घेतलेलं आहे, म्हणून मी आता मीठ टाकणार नाही। अगदी एकसारखं व्यवस्थित मिक्स करायचं। बघा, छान असं केशरी रंगाचं बॅटर तयार झालेलं आहे। आता हिरव्या रंगाचं मिश्रण तयार करून घेऊ। तयार करून घेतलेली पालकची प्युरी घ्यायची आणि या बॅटर मध्ये टाकायची। प्युरी टाकून व्यवस्थित मिक्स करा। तर बघा, हिरव्या रंगाचं डोस्याचं बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे। आता डोसे करायला घेऊया। केशरी, पांढरा आणि हिरवा या तिन्ही रंगाचे डोसा बॅटर इथे रेडी आहे। तर गॅसवरती डोस्याचा तवा लो हीट वर गरम करून घ्या। आता सर्वात आधी केशरी रंगाचं मिश्रण तव्यावर गोलाकार पसरवून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे। आता याच्या बाहेरील लेयर बनविण्याकरिता पांढऱ्या रंगाचं मिश्रण पसरवून घेऊया। थोडं थोडं मिश्रण घ्या म्हणजे ते व्यवस्थित पसरवता येईल। दोन्ही लेयर व्यवस्थित एकमेकांना जुळल्या जाईल असं बॅटर पसरवून घ्या। आणि आता सर्वात शेवटी हिरव्या रंगाचं बॅटर घ्या आणि गोलाकार पसरवून घ्यायचं। वरून असं दिसत असेल तर हे खालच्या बाजूने अगदी एकसारखं बनणार। छान फिनिशिंग येणार आहे। थोडंसं तेल टाकायचं आणि लो फ्लेम वर होऊ द्यायचं। अजिबात हाय फ्लेम करायची नाही। हळूहळू लो हीट वर शिजवून घ्यायचं। एकदम जर हाय हीट वर शिजवून घेतलं तर डोशाचा रंग बदलू शकतो। बघा, असा वरून ड्राय झाला तर याच वेळी याला फोल्ड करून घ्या। अगदी हळूवार फोल्ड करा, कारण यात 3 लेयर असतात तर ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात। किती सुंदर डोसा आपला तयार झालेला आहे। तिन्ही लेयर किती छान व्यवस्थित बनल्या गेलेले आहेत। फिनिशिंग पण खूप छान आली आहे। अशाच पद्धतीने सगळे डोसे बनवून घ्यायचे। दिसायला जेवढा सुंदर, खायला तितकाच टेस्टी आणि सोबतच हेल्दी देखील आहे। खूपच सुंदर असा ट्राय कलर डोसा तयार झालेला आहे। तर रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे स्पेशल रेसिपी तयार आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।